इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सांगली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणारी संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली, प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पथक तयार करून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी सूचित केले होते. त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्या पोलीस पथकातील पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना 13 एप्रिल 2025 रोजी रात्री उशिरा गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर एका डंपरमधून बेकायदेशीर विनापरवाना वाहतूक होत आहे. वाळू वाहतूक होत असल्याबाबतची खात्रीलायक बातमी मिळाली. या बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ नमूद पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या पथकास रवाना करून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या बातमीप्रमाणे हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवरील झोपडपट्टीजवळ सापळा रचून थांबले असताना अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा निळ्या पांढऱ्या रंगाचा डंपर येताना दिसला. संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने डंपर चालकास थांबण्यास सांगितले आणि चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत त्याच्याकडून बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली 4 ब्रास चोरटी वाळू आणि चोरट्या वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला डंपर असा एकूण 8,24,000चा मुद्देमाल जप्त केला. महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्याचा उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे.